वेलकम इन जयज किचन। तर आज आपण इन्स्टंट रव्याचा डोसा बनवला आहे, जाळीदार आणि कुरकुरीत देखील। तर आता आपण इथं 1 कप रवा घेतलेला आहे, अर्धा कप मैदा आणि अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सर्व जिन्नस आता आपण एकत्र करूया। त्यात आता आपण 2 चमचे दही घालून मिक्स करून घेऊया। जो कप आपण घेतला होता मेजरमेंटसाठी, त्याच कपाने आपण 5 कप पाणी त्यात घालणार आहोत। पाणी घालून आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 1 तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। बघा बरं, आपलं बॅटर पूर्णपणे पातळ आहे, थोडंसं भिजल्यावर थोडंसं दाटसर होतं। तर आता आपण हे मिक्स करून झाकून ठेवूया। 1 तास आता आपलं झालेलं आहे। बघूया आपलं बॅटर आपलं छान असं पातळ तयार झालेलं आहे। मीठ चवीपुरतं आणि खायचा सोडा चिमूटभर आपण त्यात घालूया आणि व्यवस्थित मिश्रण हलवून घेऊया, जेणेकरून ते दोन्ही जिन्नस मिक्स होतील। तर एकीकडे आपला तवा देखील तापला आणि आपण त्याच्यावर तव्याला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे। जसं आंबोळी सोडतो त्या पद्धतीनं आपण हा डोसा एकदम पातळ सोडायचा आहे। डोसे शक्यतो हे बारीकच बनवावेत आकाराने। आता आपण डोस्यावर तेल लावून घेऊया आणि डोस्याच्या कडेने देखील आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया, म्हणजे आपला डोसा कुरकुरीत छान भाजला जाईल। खालच्या साईडनं आता आपला डोसा पूर्णपणे भाजलेला आहे। त्याच्या कडा सोडवून घेऊया आणि डोसा पलटी करूया। तर आपला कुरकुरीत असा जाळीदार रवा डोसा, इन्स्टंट रवा डोसा तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। खूप खूप धन्यवाद। हा डोसा चटणीसोबत सॉससोबतही खाऊ शकता।